नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथी विषय इंग्रजी 1.4 धनराज पिल्ले हा धडा बघणार आहोत. आता हे एक हॉकी खेळाडू होते आणि त्यांच्या आयुष्याची थोडीशी माहिती या गोष्टीतून आपल्याला इथे दिलेली आहे. बघा, लेट्स बेगिन. चला सुरू करूया. ठीक आहे, आता या प्रश्नांची उत्तरं द्यायची. व्हॉट गेम्स डू यू लाईक टू प्ले मोस्ट? व्हॉट गेम्स म्हणजे कोणता खेळ तुम्हाला खेळायला आवडतो? मोस्ट म्हणजे जास्त. आता बघा, माझा गेम आहे, मला व्हॉलीबॉल खेळायला आवडते. कोणता? व्हॉलीबॉल. आय लाईक व्हॉलीबॉल द मोस्ट. हू इज युअर फेवरेट प्लेयर? तुमचा आवडता प्लेयर कोणता आहे? आता क्रिकेट आवडत असेल तर असेल विराट कोहली, है ना. तुमच्या क्रिकेट म्हणजे खेळानुसार तुमचा प्लेयर बदलेल. व्हिच इज आवर नॅशनल गेम? आपला नॅशनल गेम कोणता आहे? तो आहे हॉकी. कोणता आहे? हॉकी. तर चला आजची गोष्ट सुरू करूयात आणि शेवट लोक बघा, यानंतर आपण या पाठाचा स्वाध्याय सुद्धा याच व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहोत. लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. ठीक आहे. वन मॉर्निंग अ स्कूल इन पुणे. एके सकाळी पुण्याच्या एका शाळेत. अ हॉकी मॅच वॉज अबाउट टू बेगिन. हॉकी मॅच, हे बघा, हॉकीचा एक मॅच वॉज अबाउट टू बेगिन म्हणजे सुरू होणारच होता. द ग्राउंड वॉज फुल. ग्राउंड कसं होतं? फुल म्हणजे भरलेलं होतं. ऑफ हॅपी अँड चिअरिंग चिल्ड्रन. हॅपी म्हणजे आनंदी आणि चिअरिंग म्हणजे जोरजोरात ओरडणारे, आनंदाने हे करणारे, घोषणा देणाऱ्या मुलांनी. अमॉंग देम देअर वॉज अ यंग बॉय. अमॉंग देम म्हणजे त्यापैकी. अमॉंग म्हणजे त्यापैकी. एक कोण होता? एक मुलगा होता. नेम्ड धनराज पिल्लई. काय? धनराज पिल्लई. जस्ट बिफोर द मॅच बिगॅन म्हणजे थोडंसं मॅच सुरू व्हायच्या जस्ट पहिले. धनराज टीम फेल्ट वरीड. धनराजच्या टीमला काय झालं? वरीड म्हणजे काळजीत होती. कशी होती? काळजीत. तर काय होते बघा, देअर बेस्ट प्लेयर वॉज अब्सेंट. देअर म्हणजे त्यांचा, बेस्ट प्लेयर म्हणजे चांगला खेळाडू, वॉज अब्सेंट. अब्सेंट म्हणजे अनुपस्थित. तुम्ही शाळेत कसे अब्सेंट असतात तसं. द टीचर लुक्ड ॲट धनराज. टीचर म्हणजे शिक्षकांनी काय केलं? धनराजकडे बघितलं आणि काय म्हणले? अँड सेड आणि म्हणाले. काय म्हणाले बघा? धनराज विल यू लीड द टीम टुडे. म्हणजे धनराज विल यू लीड. लीड म्हणजे तू टीमचं नेतृत्व करशील का? टुडे म्हणजे आज. धनराज स्माइल्ड अँड नॉडेड. त्यानं स्माइल केली आणि मान होकारार्थी हलवली. पुढे बघा काय झालं मग. द व्हिसल ब्ल्यू. व्हिसल म्हणजे शिट्टी, ब्ल्यू म्हणजे वाजली. अँड द मॅच स्टार्टेड. अँड मॅच म्हणजे सामना, स्टार्टेड म्हणजे सुरू झाला. दी अदर टीम वॉज स्ट्रॉंग. अदर म्हणजे दुसरी टीम कशी होती? स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान. अँड स्कोर्ड फर्स्ट गोल. आणि त्यांनी स्कोर केला म्हणजे फर्स्ट म्हणजे पहिला गोल केला त्यांनी. सम प्लेयर्स फेल्ट लाईक गिव्हिंग अप. गिव्हिंग अप म्हणजे सोडून देणे. एखादी गोष्ट माझ्याच्यानं होत नाही बाबा, जसं इंग्रजी वाचता मला येत नाही बाबा, आणि सोडून देणे. धनराज क्लॅप्ड हिज हँड्स अँड सेड. धनराजनं ते काय केलं? क्लॅप्ड म्हणजे टाळी वाजवली आणि सेड काय म्हणाला? डोंट वरी. काळजी करू नका. लेट अस प्ले टुगेदर अँड ट्राय अगेन. म्हणजे चला, टुगेदर म्हणजे सोबत खेळूया, अँड ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करूया. ही पास्ड द बॉल. त्याने बॉल पास केला. रॅन फास्ट अँड चिअर्ड एव्हरीवन. आणि जोराने पळायला, वेगाने पळायला लागला आणि सर्वांना त्यानं असं उत्साहात आणलं. सून धनराज स्कोर्ड अ गोल. आणि लवकरच धनराजनं काय केले? गोल केला.
द चिल्ड्रन चिअर्ड लाऊडली, आणि मुलं आनंदाने ओरडायला लागली. इन द लास्ट मिनिट, आणि एका शेवटच्या मिनिटात, लास्ट मिनिट शेवटच्या मिनिटाला काय झालं? धनराज टीम स्कोर्ड अगेन अँड वॉन द मॅच. म्हणजे शेवटच्या मिनिटाला धनराजच्या टीमनं काय केलं? अजून एक गोल केला. समोरच्या टीमने एक केलता, मग यांचे 2 झाले. अँड वॉन म्हणजे जिंकले. विन म्हणजे जिंकणे आणि वॉन म्हणजे जिंकले. मॅच जिंकले. एव्हरीवन वॉज हॅपी. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. वॉज हॅपी म्हणजे आनंदी होता. अँड फिलिंग प्राऊड. फिलिंग म्हणजे भावना. कशी? प्राऊड म्हणजे त्याला अभिमान वाटायला लागला स्वतःचा. दॅट डे म्हणजे दॅट म्हणजे त्या, डे म्हणजे दिवशी. धनराज लर्न्ड अँड इम्पॉर्टंट लेसन. बघा, धनराज लर्न्ड म्हणजे शिकला. काय? इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं. लेसन म्हणजे धडा शिकला. त्यानं काय शिकला? अ गुड प्लेयर नेव्हर गिव्ज अप बट हेल्प्स द टीम. अ गुड प्लेयर म्हणजे चांगला खेळाडू नेव्हर गिव्स अप कधीच सोडून देत नाही. बट हेल्प्स मदत करतो. कोणाची? द टीम, सगळ्या टीमची मदत करतो. लेटर म्हणजे नंतर धनराज पिल्लई बिकेम अ ग्रेट हॉकी प्लेयर ऑफ इंडिया. लेटर म्हणजे नंतर धनराज पिल्लई बिकेम म्हणजे बनला. काय बनला? अ ग्रेट, महान हॉकी प्लेयर बनला. इंडिया म्हणजे भारताचा. ही लीड इंडिया इन मेनी मॅचेस. त्यानं मेनी म्हणजे खूप, मॅचेस म्हणजे सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. लीड म्हणजे नेतृत्व करणे. हिज लाईफ टीचेस अस टीमवर्क, लीडरशिप अँड नेव्हर गिव्ह अप. हिज लाईफ म्हणजे त्याची लाईफ आपल्याला काय शिकवते? तर टीमवर्क म्हणजे सगळ्या टीमनं एकत्र येऊन काम करणे. लीडरशिप म्हणजे नेतृत्व गुण. अँड नेव्हर गिव्ह अप, आणि कधीही सोडून द्यायचं नाही किंवा माघार घ्यायची नाही किंवा हार मानायची नाही. आलं लक्षात? चला आता आपण या पाठाचा स्वाध्याय बघूयात. बघा, लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. ठीक आहे? बघा, म्हणा. चिअरिंग, cheering, चिअरिंग. cheering, अमॉंग, among, अमॉंग. among, नॉट डेड, not dead, नॉट डेड. not dead, व्हिसल, whistle, व्हिसल. whistle, लीडरशिप, leadership, लीडरशिप. leadership, स्कोर्ड, scored, स्कोर्ड. scored, टीमवर्क, teamwork, टीमवर्क. teamwork, लेसन, lesson, लेसन. lesson, बघा, डी. फाइंड मिनिंग्स ऑफ न्यू वर्ड्स फ्रॉम द डिक्शनरी. या नवीन शब्दांचे डिक्शनरीमधून अर्थ शोधायचे. त्यानंतर ई काय म्हणते बघा, रिअरेंज द वर्ड्स अँड राईट मिनिंगफुल सेंटेन्सेस विथ करेक्ट पंक्च्युएशन्स. आता काय करायचंय? रिअरेंज द वर्ड्स म्हणजे हे जे शब्द आहेत पुन्हा मागं पुढं करायचे. अँड राईट मिनिंगफुल सेंटेन्स. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण, सेंटेन्स म्हणजे वाक्य बनवा, आणि करेक्ट पंक्च्युएशन म्हणजे जे काही विरामचिन्ह आहे ते करेक्ट द्यायचे. ठीक आहे? जसं की फॉर एक्झाम्पल, धनराज वेल हॉकी प्लेज. तर सर्वात सुरुवातीला येते नाम. कोण हे नाम याच्यामध्ये? धनराज. नंतर येते क्रियापद प्लेज. काय प्लेज? हॉकी. कशी? वेल. आता आपण 1 नंबर सोडू. टीम लीड्स इंडिया ही. कोण नाम आहे याच्यामध्ये? ही. मग सुरुवातीला येणार ही. काय करतो तो? म्हणजे क्रियापद लीड्स. ही लीड्स. काय लीड करतो? टीम. आणि कोणती टीम? तर टीम इंडिया. ही लीड्स टीम इंडिया. त्यानंतर हिज गेम हॉकी इज. आता सुरुवातीला काय? नाम. कोणाचा? नाही, बघा या ठिकाणी नाम काय आहे? खेळ आहे, हॉकी. बघा, हॉकी. नंतर क्रियापद कोणतं? इज. हॉकी इज. काय आहे? हॉकी गेम आहे, पण कोणाचं आहे? हॉकी इज हिज गेम. हिज गेम. आलं लक्षात? पुढे बघा,
धनराज ग्रेट प्लेयर इज अ. आता नाम कोण आहे अगोदर? धनराज. कोण आहे? धनराज. पुढे बघा. धनराज झाल्यावर काय आहे? क्रियापद कोणतं आहे? इज. धनराज इज अ एक आहे. काय आहे? प्लेयर. पण कसा? ग्रेट. मग ग्रेट प्लेयर. धनराज कसा आहे? ग्रेट म्हणजे महान खेळाडू आहे. त्यानंतर चिल्ड्रन द लाऊडली चिअर. बरोबर आहे. आता बघा कोण ओरडले? चिल्ड्रन. मग चिल्ड्रनच्या आधी लावायचं द चिल्ड्रन. काय केलं चिल्ड्रननी? चिअर्ड. आणि कसं चिअर्ड केलं? लाऊडली. कसं? लाऊडली. लक्षात. पुढं बघा. लिसन द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. आयडेंटिफाय द सिलॅबल्स अँड प्रॅक्टिस विथ क्लॅप्स. काय करायचं? सिलॅबल्स म्हणजे अक्षर ओळखायचे त्याच्यामधले आणि प्रॅक्टिस करायची क्लॅप्स सोबत. बघा पहिला शब्द आहे स्कोअर्ड. बरोबर आहे. तर बघा स्क ओ र अ आणि ड. स्कोर्ड. स्कोर्ड. त्यानंतर बघा चिअरिंग. बघा चिअरिंग. अशा पद्धतीने सिलॅबल आहेत. त्यानंतर ले स न. ले स न. त्यानंतर अ मॉंग ग. अ मॉंग ग. त्यानंतर वी सल. तर हे सिलॅबल्स आहेत. ठीक आहे. काही सिलॅबस हे व्यंजनानं संपतात, काही स्वरानं संपतात. अशा पद्धतीने आपण धनराज पिल्लई हा घटक आणि त्याच्यावरील स्वाध्याय पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. थँक्यू.